हाय, हॅलो, नमस्कार. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आज मी पहिलं पिऊचा टिफिन बनवून घेणार आहे. तर टिफिनमध्ये आज मी रव्याचे उत्तापे बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी रवा घेतला, 1 छोटी वाटी दही टाकलं, चाट मसाला टाकला, नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं. माझ्याकडे जिरा पावडर नव्हती म्हणून थोडंसं जिरं टाकलं त्याच्यामध्ये. आणि हे बॅटर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 1 मिरची टाकली त्याच्यामध्ये आणि मस्त असं ग्राइंड करून घेतलं. हे उत्तापे छोट्या मुलांना खूप आवडतात. माझ्या मुलीला तर आवडतात म्हणून मी बनवत असते आणि झटपट पण होतात. जास्त वेळ नाही जात. असं बनवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोड्याशा व्हेजीस पण ॲड केल्या. तर त्याच्यामध्ये मी गाजर घेतलं, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे सगळं एका पातेल्यात घेतलं छोट्या आणि ते मिक्स करून घेतलं. कारण थोडेफार भाज्या पण खाण्यातून जातात ह्यातून. थोडंसं हेल्दी पण बनतं म्हणून मी अशा भाज्या ॲड करत असते याच्यामध्ये. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण भाज्या अजून पण ॲड करू शकतो. तर माझ्याकडे एवढे अवेलेबल होतं तेवढं मी ॲड केलं. तर हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे ते कांदा ते मिक्स होतं. आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि घट्ट पण नाही, कारण जास्त पातळ बनवलं तर पलटी होत नाही. तर मी अशा प्रकारे तवा छान गरम होऊन दिला आणि त्याच्यावरती असं टाकलं. वाटीने हे करते. तुम्ही म्हणाल वाटीने का करते, तर मला वाटीने असं सगळीकडून स्प्रेड करता येतं म्हणून मी वाटीनेच करत असते. आणि तसं वाटीने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि थोडंसं साईडने तेल टाकायचं म्हणजे खाली चिटकत नाही, पटकन पलटी होतो. हे बघा, थोडासा वेळ ठेवायचा म्हणजे पलटी चांगला झाला तुटत नाही. म्हणजे अशा प्रकारे मी त्याला थोडीशी वाफ दिली आणि मग पलटी मारून घेतलं. असं जरा वेळ ठेवायचं आणि थोडं झाकण ठेवायचं म्हणजे छान शिजल्या जातात भाज्या पण. नंतर हे बघा अशा प्रकारे किती छान जाळीदार असा दिसतोय. दही टाकल्यामुळे त्याला अजून छान टेस्ट येते आणि चवीला पण छान लागतात म्हणून दही ॲड करायचं. दही स्किप नाही करायचं. असं तिचा टिफिन सॉससोबत दिलं होतं मी. सॉस आहे, टिफिन लावलेला होता आणि छोट्या टिफिनला मी फ्रूट्समध्ये दिलं, ॲपल दिलं होतं. उठ 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 पिऊला उठवायची वेळ उठ. आली. तिला उठवणं गुड म्हणजे खूप मॉर्निंग. कॉम्प्लिकेटेड आहे. उठतच गुड नाही काही मॉर्निंग झालं तरी. पिल्लू. खूप आवाज द्यावे लागतात. उठ उठ. हे बघा उठतच नाही आहे ती. नंतर उठली, तिला आंघोळ वगैरे घातली, तिला तिची कामं आवरली आणि केस विंचरा घेतले. केस विंचरताना तिला तर खूप रडायला येतं. रडत असते नेहमीच. तिचं असंच असतं. केस तर खूप आवडतात लांब. रडते, खूप दुखतात म्हणते. हळू केलं तरी तिचं तेच असतं, रोजचं नाटक आहे. खूप तिला रेडी करणं म्हणजे एक माझी टास्क असते. अशा प्रकारे रेडी केलं कारण माझं सकाळी शेड्यूल पूर्ण बिझी असतं ती जाऊस तर. ती गेल्यानंतर मी रिलॅक्स होते. नाश्ता वगैरे करून घेतला, माझी कामं आवरली मग. आणि नंतर मग किचनवरचा राहाडा सगळा बघितला तर हे बघा एवढे भांडे होते सकाळपासूनचे. तेवढे पूर्ण भांडे घासायचे होते मला म्हणून मी भांडे घासायला घेतले. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मेन म्हणजे नवीनच चॅनल आहे आपला, तर तुम्ही सपोर्ट करा. नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. जर माझे डेली व्लॉग्स आवडत असतील, नवीन काय हवं असेल तुम्हाला, तर ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे सगळे भांडे घासून घेतले. तुम्ही म्हणाल मध्येच काय सांगत होतीस, तर ठीक आहे. भांडे घासत होते तेव्हा मला हाच विचार माझ्या मनामध्ये चालू होता म्हणून म्हटलं. नंतर किचन वगैरे आवरून घेतलं आणि मी स्वतः पण रेडी झाले. नंतर संध्याकाळच्या वेळी मला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून मी आणि पिऊ निघालो. बचत गटाचे पैसे द्यायला. मग आपण जाऊ आता लेफ्ट साईडला. आता आपल्याला आता खड्डा, खूप खड्डे असतात आमच्या इथं. मागं कुठं कुरकुर आवाज आला, मला वाटलं की बिबट्याच आला. आता काय झालं, पिऊ एवढी घाबरली ना, गवतामधून असा आवाज आला. ती म्हणते मम्मा बिबट्या सुटलाय, तिथं बिबट्या असेल का गं. मी तर खूप हसले, म्हणजे छोटंच गवत होतं. तिला
माहित नाही छोट्या ह्याच्यात गावात कसा बिबट्या राहिलं म्हणून ती मला म्हणते बिबट्याच असलं. त्यानंतर आम्ही घरी आलो, चहा बनवला, चहा बिस्किट वगैरे खाल्लं. तर खाणं चालूच होतं. नंतर संध्याकाळचा स्वयंपाक बनवला, चपाती बनवली, डाळ बनवली, भाजीमध्ये मी टोमॅटोची चटणी बनवली होती आणि भात बनवला. मग असा होता माझा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.